नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभ हाऊसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जत्रा हॉटेल धातर फाट्याजवळ राऊतमळ्यामध्ये 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। आजूबाजूचा एरिया जो आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतात 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। याचं जे एलिव्हेशन आहे अप्रतिम असं एलिव्हेशन आपल्याला बघायला मिळतं। समोर आपल्याला 9 मीटरचा रोड देखील दिलेला आहे। तर चला आपण आता सॅम्पल युनिट बघून घेऊया। पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं सुंदर असं गेटची हाईट तुम्ही बघू शकतात। जवळपास 5 फुटाच्या आसपास आपल्याला गेटची हाईट इथे बघायला मिळते। पुढे आल्यानंतर आपल्याला प्रशस्ताशी पार्किंग दिलेली आहे, ज्यामध्ये तुमची 4 व्हीलर कार आणि एक 2 व्हीलर आरामात पार्क होईल एवढी मोठी पार्किंग आपल्याला इथे दिलेली आहे। फ्रंटला आपल्याला सुंदर अशा टाइल्स दिलेल्या आहेत। त्यासोबतच जो मेन डोर आहे त्याला आपल्याला वुडनची फ्रेमिंग दिलेली आहे। उत्तरमुखीचा आपल्याला मेन डोर बघायला मिळतो। तर चला आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया। हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते हॉलची प्रशस्ताशी साईज। हॉलमध्ये आपल्याला 2.5 बाय 5च्या सुंदर अशा डिझाईनच्या टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहे। त्यासोबतच हॉलला आपल्याला सुंदर अशा पीओपी मध्ये LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। आणि व्हेंटिलेशनसाठी आपल्याला हॉलला एक मोठी स्लायडिंगची विंडो बघायला मिळते, ज्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील दिलेली आहे। या स्लायडिंग विंडो मध्ये आपल्याला मॉस्किटो नेट देखील दिलेली आहे। तर चला आपण आता किचनकडे जाऊया। किचन मध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आपलं प्रशस्त असं किचन, जे की L शेप आहे। इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे। सिंकच्या वरती तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट काढून दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकता। इथे तुम्हाला आणखी पॉइंट्स दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी इथे करू शकतात। टाइल्स जे आहे ते तुम्हाला पूर्ण सिलिंग पर्यंत बसवून दिलेले आहेत। व्हेंटिलेशन साठी आपल्याला इथे विंडो देखील बघायला मिळते। इथे आपल्याला वॉश बेसिन देखील एक्स्ट्रा बसवून दिलेला आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ग्राउंड फ्लोअरलाच कॉमन आपलं वॉशरूम, ते तुम्ही बघून घेऊ शकतात, जिथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसवून दिलेलं आहे। सुंदर अशा 2 बाय 4च्या वॉलला पूर्ण आपल्याला टाइल्स इथे बघायला मिळतात। त्यासोबतच मध्ये आपल्याला स्टोरेज साठी देखील एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे। आपल्याला ज्या प्लंबिंग फिटिंग्स बघायला मिळतात त्या सगळ्या जॅग्वार कंपनीच्या प्लंबिंग फिटिंग्स आपल्याला पूर्ण वॉशरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। आणि वॉशरूम मध्ये आपल्याला वॉश बेसिन देखील बघायला मिळतं, ते देखील जॅग्वार कंपनीचं आहे। आणि पुढे आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम देखील दिलेला आहे। आणि हा आहे तो आपला ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगली साईज आपल्याला बेडरूम मध्ये दिलेली आहे। इथे तुम्ही तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे वापरायला मिळणार आहे। खाली आपल्याला 2.5 बाय 5च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच बेडरूमला आपल्याला सुंदर डिझाईन मध्ये पीओपी मध्ये LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक मोठी विंडो देखील इथे बघायला मिळते। आणि आपल्याला इथून बाहेर जाण्यासाठी वॉशिंग एरिया मध्ये जाण्यासाठी एक डोर देखील इथे बसवून दिलेला आहे। स्पेशली आपल्याला इथे सेफ्टी डोर देखील बघायला मिळतो, स्पेशली असं कुठे बघायला मिळत नाही। सेफ्टी डोर देखील आपल्याला इथे डोरच्या बाहेर इथे बसवून दिलेला आहे। बाहेर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आपली 2000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक। आणि पाठीमागचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आणि या वॉटर टँक मध्ये आपल्याला मोटर देखील बसवून दिलेली आहे। तर चला आपण आता वरचे बेडरूम्स बघून घेऊया। तर चला आपण आता आपला सेकंड बेडरूम बघून घेऊया, जो की आपल्याला फर्स्ट फ्लोअर वरतीच बघायला मिळतो। याची साईज तुम्ही बघू शकतात। या बेडरूम मध्ये आपल्याला 2.5 बाय 5च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत, ज्या क्या युनिक डिझाईनच्या आहेत। व्हेंटिलेशन साठी आपल्याला जी साईज दिलेली आहे विंडोची ती देखील चांगली दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। या प्रोजेक्ट मध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या प्रत्येक रूमला आपल्याला पीओपी बघायला मिळते। सुंदर अशा पीओपी मध्ये आपल्याला LED लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे, म्हणजे तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे वापरायला मिळणार आहे। तर चला आपण आता आपला थर्ड बेडरूम जो आहे, जो की मास्टर बेडरूम आहे, तिकडे जाऊया। त्या बेडरूम कडे जाताना आपल्याला कॉमन वॉशरूम लागतं, जिथे तुम्हाला कमोड बसवून दिलेला आहे। या बाथरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टाइल्स देखील बघायला मिळतात।
आणि हा आहे आपला 3rd मास्टर बेडरूम आणि या मास्टर बेडरूम मधला हे आहे बाथरूम। या बाथरूमची साईज देखील तुम्ही बघू शकता, खूप चांगली साईज आपल्याला दिलेली आहे। त्यासोबतच युनिक डिझाईनच्या टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे कमोड आपल्याला बसवून दिलेला आहे, त्यासोबतच या साईडच्या ज्या टाईल्स आहेत त्या वेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत। ज्या प्लंबिंग फिटिंग्स आपल्याला बसवून दिलेल्या आहेत त्या जॅग्वार कंपनीच्या आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। आणि हा आहे आपला बेडरूम। या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो। आणि या बेडरूमला देखील आपल्याला सुंदर अशा पीओपी मध्ये LED लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहे। आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला एक गॅलरी देखील बघायला मिळते। ही आहे आपली गॅलरी। गॅलरीची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे गॅलरी बघायला मिळते। गॅलरीमध्ये सेफ्टीसाठी आपल्याला सेफ्टी रिलिंग तसंच टफन ग्लास बसून दिलेला आहे। जी एसएसच्या रिलिंग जी आहे त्याची तुम्ही हाईट बघू शकता, खूप चांगली हाईट आपल्याला इथे दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया सुद्धा खूप डेव्हलप झालेला आहे। चला आपण आता टेरेस वरचा व्ह्यू बघून घेऊया। आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट मध्ये लेग्रनचे स्विचेस तसेच ज्या वायरिंग आहेत त्या पॉलीकॅपच्या बसवून दिलेल्या आहेत। आपण आता आलेलो आहोत टेरेस वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक देखील बघायला मिळते। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर असा होता आपला 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। आपण जो आता 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला हा 1300 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 55 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे। लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। 3 युनिट पैकी फक्त एकच युनिट शिल्लक आहे, तर लवकरात लवकर त्वरा करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।